फार पूर्वी अश्वापती नावाचे एक राजा होते. त्यांना अनेक वर्ष मूलबाळ नव्हते. त्यांनी देवीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री मोठी झाल्यावर तिने सत्यवान याला पती म्हणून निवडले. मात्र ऋषींनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फारच कमी आहे आणि विवाहानंतर 1 वर्षात त्याचा मृत्यू होईल. तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. विवाहानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. तेथे सत्यवानाला अचानक चक्कर आले आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. त्याच वेळी यम त्याचे प्राण घेण्यास आले. सावित्री यमराजांच्या मागे चालत राहिली. तिच्या बुद्धिमान, नम्र आणि धर्मनिष्ठ बोलण्यामुळे यम प्रसन्न झाले. त्यांनी तिला अनेक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम सासू-सासऱ्यांचे राज्य परत मिळवले. नंतर वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी असे वर मागितले. शेवटी तिने मला सत्यवानापासून 100 पुत्र होत असा वर मागितला. यमराजांनी तो वर दिल्यानंतर त्यांना जाणवले की सत्यवान जिवंत नसता तर हा वर पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले आणि त्याला जीवनदान दिले. तेव्हापासून विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करतात.